दाखवलेलं आहे. आणि एक शेवटचं नाव घेतो. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुणाबा जाधव म्हणून कर्जत जामखेड मधून येतात. आता अरुणाबा जाधव कोलाटी समाजातून येतात. ज्यांना कोलाटी समाजाची पार्श्वभूमी नाही माहिती त्यांना मी सांगू इच्छितो की कोलाटी समाज याचा पारंपरिक व्यवसाय नाच गाणं आणि तमाशाचा असतो. अजूनही जर अरुणाबा तुम्हाला भेटले किंवा कुठेही बोलत असले तर ते गर्वानी सांगतात, स्टेजवरती येऊन हातात माईक घेऊन सुद्धा गर्वानी सांगतात की मी अरुणाबा जाधव एका नाचणीचा पोरगा आहे. पण राजकारणात आलो तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांमुळे. आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याच अरुणाबा जाधवांना बाळासाहेब आंबेडकरांनी नगरसेवकाचं तिकीट दिलं. तिकीट दिलं तर दिलं, कोणाच्या विरुद्ध दिलं? रोहितदादा पवारांच्या विरुद्ध, पॅनलच्या विरुद्ध. रोहितदादा पवारांना ओळखताना राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरद पवारांचे नातू लागतात. आता तुम्ही विचार करा, एका नाचणीच्या पोराला शरद पवारांच्या नातवाच्या विरुद्ध उभं करायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. पण एक गोष्ट समजून घ्या की बाळासाहेब जेव्हा तिकीट देतात नुसतं तिकीट नाही देत. बाळासाहेब जेव्हा तिकीट देतात तेव्हा ते त्याला बळ देतात, त्याला ताकद देतात. आणि ही वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची फौज त्याच्या मागे उभं करतात. आणि याचमुळे अरुणाबा जाधव एका नाचणीच्या पोरांनी रोहितदादा पवार, शरद पवारांच्या नातवाचं पॅनल पाडून अरुणाबा जाधव आज कर्जत जामखेड मध्ये नगरसेवक म्हणून आपल्याला उभे राहताना दिसतात. आणि ही ताकद जर महाराष्ट्रामध्ये कोणी असेल, कोणाकडे असेल, आणि ही ताकद जर महाराष्ट्रामध्ये कोणी उभी करत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि तोचा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी आहे की हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संघर्ष करणाऱ्या